4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यानंतर कुठे ना कुठे धाडी टाकणारी ईडी आणि सीबीआय ही अचानक गायब झालेली दिसली. 4 जून नंतर देश भ्रष्टाचार मुक्त झाला का, की कुणीही आता भ्रष्टाचारी उरलेला नाही? कारण एकही धाडीची बातमी नाही, कुठल्याही भ्रष्टाचाराची चर्चा नाही आणि तरीही एकही धाड नाही. मग नेमकं झालं काय? तर सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आलंय की अशा जबरदस्तीच्या धाडी टाकून आणि विरोधकांना धाक दाखवून पक्षात घेऊन आपले पक्ष काही वाढत नाही, की आपल्याला त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. कारण हे पब्लिक है, सब कुछ जानती है. आणि म्हणूनच मतदारांनी यांच्या धाडी, यांच्या ईडी या सगळ्या गोष्टींना नाकारून मतदान केलं. आणि म्हणूनच आता सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलंय की हा खेळ आपल्याला थांबवावा लागेल, की लोकांना या जबरदस्तीच्या, चुकीच्या, घाबरवायच्या या धाडी आवडलेल्या नाहीयेत आणि त्याचा फटका आपल्याला बसलाय. आणि धाडी आणि फोडाफोडी या दोन गोष्टींमुळे जनता ही नाराज झालेली आहे आणि या नाराज जनतेने आपल्या विरोधात हे मतदान केलेलं आहे. आणि त्यातच काही लोकांना जबरदस्तीने पक्षात घेऊन, भ्रष्टाचारी लोकांना आपल्या बरोबर घेऊन मंत्रीपद देऊन भाजपाची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती कमी झाली. जे भाजप हा एक वेगळा पक्ष होता, म्हणजे इतर पक्षांपेक्षा त्याची इमेज जी होती ती वेगळी होती. गेल्या काही वर्षामध्ये भाजप आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू ही खूप वाढली होती. जगभर हा पक्ष नावलौकिक पावला होता. मात्र काही अशा गोष्टी घडल्या की त्या गोष्टी जनतेला आवडलेल्या नाहीत. कारण राजरोसपणे धाडी टाकायच्या आणि राजरोसपणे त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं. म्हणजे आदल्या दिवशी पंतप्रधान म्हणतात की 72,000 कोटींचा घोटाळा हा अजित पवारांनी केला आणि दुसऱ्या दिवशी त्याच अजित पवारांना भाजपने आपल्या पक्षात घेतलं. ते अगदीच भाजपचं जे मुखपत्र समजलं जातं, ऑर्गनायझर, त्यातूनही टीका केली गेली की भाजपची ब्रँड व्हॅल्यू ही कमी झालेली आहे. आता ही जर ब्रँड व्हॅल्यू वाढवायची असेल तर फोडाफोडी थांबवाव्या लागतील. ईडी आणि सीबीआयचा जो गैरवापर सुरू होता तो थांबवावा लागेल. या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानं 4 जून पासून आतापर्यंत एकही धाड कुणावर पडलेली नाही, की भ्रष्टाचाराचीही कोणती प्रकरणं ही उघडकीस आलेली नाहीत.